हॅलो गायज, आज आलाय मामा. मामा आज आलाय 4-5 वर्षांनी आमच्याकडं. आणि आम्ही आज जाणार आहे माथेरानला, नेरळ माथेरान. तुम्हाला आज व्ह्यू दाखवतो मस्त मस्त जाताना. मेरे को जाना पड़ेगा, मेरे को जाना पड़ेगा, मेरे को जाना पड़ेगा. पूर्ण व्ह्यू दाखवतो. आम्ही पेट्रोल भरला आणि लगेच निघालो आम्ही माथेरानच्या रस्त्याला. तुम्ही बघू शकता की आज रविवार असल्यामुळे ट्रॅफिक जरा जास्तच आहे. आपली माणसं भेटली की आपली गावची भाषा म्हणजे आलीच पाहिजे. आपली मुंबईची भाषा म्हणजे एकदम शुद्ध भाषा ती नाही. साला ये मुझे ओवरटेक करके आगे जाएगा. रुक तेरे को दिख. अब देख तू अब तू गया बेटा, अब तू गया देख. बाप को भेज, तेरे बस की बात नहीं. Stacks taller than the skyline, touch the clouds. Chain so heavy, neck dripping, make it loud. VIP, velvet ropes, living life so wild. Pockets. लेफ्ट साईडला एक तुम्हाला स्टेशन दिसत असेल, ते स्टेशन आहे जुम्मापट्टी स्टेशन. माथेरानला जाताना एक स्टेशन लागतं माझे, ते जुम्मापट्टी. त्याच्या बाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा 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 काय डोंगर दिसतं बघा, काय डोंगर आहे एक नंबर. पुढचा रस्ता जरा खराब होता, बघू शकता तुम्ही कसे रस्त्याला खड्डे पडले. तरी पण बघा बाईकला पुढे ओव्हरटेक करत चाललाय. समोरून गाड्या तर तरी का बघत नाहीत, काय नाही, कशा पण गाड्या चालवतात. थोडं पुढे गेल्यावरती लेफ्ट साईडला ना तुम्हाला एक वॉटरफॉल दिसते. ते वॉटरफॉलचं नाव आहे जुम्मापट्टीचं वॉटरफॉल. हा हा हा. आता थोडा जरा पाऊस कमी असल्यामुळे पाणी थोडं कमी राहतं, पाणी याला भरपूर पाणी असतं. माथेरानच्या टॉपवरून जो नेरळचा नजारा दिसतो तो बघू शकता तुम्ही कसा दिसतो. मागचे एवढे घाट गेले, टर्न गेले, काही ठिकाणी खड्डे वगैरे होते, पण सगळ्यात मला डेंजर टर्न वाटला तो हा एकदम पूर्ण जाग्यावरतीच यू टर्न होता. जशी गाडीवरती चढवली लगेच मला लेफ्ट साईडचा टर्न मारायला लागला. हा टर्न गेल्यानंतर पुढे एक राईट साईडचा एक टर्न होता, तो एक टर्न घेतला की डायरेक्ट समोर एकदम माथेरानच्या गेट जवळ जाणार आम्ही. मजा आया. आणि फायनली आम्ही गेट जवळ पोहोचलो माथेरानच्या. तुम्ही बघू शकता माथेरानचा गेट, एंट्री पॉईंट. ये पटापट आम्ही आमच्या 2 बाईक पार्किंगला लावल्या. नंतर आम्ही तिकीट काउंटरजवळ गेलो. आम्ही 4 जण होतो, तर आमच्या चौघांचे 4 तिकीट काढायचे. 4 फुल, एकाचे 50 रुपये होते, चौघांचे 200 रुपये झाले. लहान मुलांचे 25 रुपये तिकीट आहेत. तिकीटं घेतले आणि पुढे गेलो. पुढे चेअरवरती काका बसलेले, ते तिकीट चेक करत होते आणि लोकांना आतमध्ये सोडत होते. आम्ही त्यांना तिकीट दिलं, हे काकाने दिलं आम्हाला फाडून, आणि आम्ही केली आतमध्ये एंट्री. ये फायनली माथेरानला याची एंट्री केली आतमध्ये. मामाला नुसती घाई लागली होती पुढे जायचं. मामाला असं वाटत होतं की मी आता मामीला घेऊन येणार आणि मग इकडे फिरणार. मामाला म्हटलं थांब जरा फोटो काढू. मस्त फोटो काढले 4-5 आणि मग चाललो आम्ही पुढे चालत जाताना मी वरती बघितलं माकड. याला माकडाला म्हटलं अरे चल येतो का फिरायला, काय बोलत. अच्छा. बाटली बघा, बाटली दिवसभर बाटली पुरणार आहे. एवढी मोठी बाटली आणला नाही, एवढी मोठी बाटली दिवसभर पुरणार आहे. दिवसभर किती पण पिया, अनलिमिटेड पाणी. अरे कहना क्या चाहते हो. आणि इथे जी तुम्हाला गर्दी दिसते ती अमनला स्टेशनपासून ते माथेरान स्टेशनपर्यंत ई रिक्षाने जाण्यासाठीची जी लाईन लागलेली होती. त्या ई रिक्षामध्ये एका सीटचे 50 रुपये होतात आणि 3 सीट असतील तर 150 रुपये. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त स्वतःची जी बॅग आणलेली असेल, म्हणजे तुमची जी सॅक बॅग असेल तीच फक्त तुम्ही कॅरी करू शकता. बाकी ट्रॅव्हल बॅग वगैरे असतील तर ती रिक्षामध्ये अलाउड नाही. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतात, किंवा तुम्हाला तिथे कोली वगैरे असतात ते लोक घेऊन जातात. त्यांना पैसे काय असतील त्यांचे ते रेट ठरवून त्यांना देऊन टाकायचे पैसे. तिकडे ते घोडेवाले होते, त्याने आम्हाला विचारलं तुम्हाला घोडा टांगा काय पाहिजे का. तर मी त्यांना म्हणाल नहीं, काही गरज नहीं, हमारे 2 टांगा है, मेरे 2 हैं, इसके 2 हैं, 4 टांगा पे हम जाएंगे.
मोटा मोटा ढांगा डालेंगे ना तो जल्दी पहुंचेंगे. मध्ये जात असताना आम्हाला पेरूवाला दिसला. आम्ही पेरूवाल्याला विचारलं, भाई कितीला पेरू आहे? तो म्हणतो 50 रुपयाला एक पेरू आहे. अरे म्हटलं, भाई गावाला आलास तर तुला फुकट खायला देईन पेरू. तो म्हणतो, भाई तुझ्या गावाला येईन तेव्हा खाईन, आता तुला पाहिजे तर घे, नाहीतर नको घेऊ. मग मामा म्हणतो, जाऊ दे चल घे रे घे. मग घेतला आम्ही 50 रुपयाचा एक पेरू घेतला. आणि आता काय सांगू तुम्हाला, आजच्या ब्लॉगमध्ये मी सगळ्यात जास्त मिस करणार आहे ते एडीनी प्रणय. एडीनी प्रणय प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्यासोबत असतं. भाई गावाला गेला असतं ना, फुकट खाल्ला असतं फुकट. इथं 50 रुपये द्यायला लागले. 50 आणि तो पण एवढासा क्या ही बोलू मैं, क्या ही बोलू मैं. एक काढून दे थोड़ा एक्स्ट्रा. अब क्या ही बोलू मैं. टेस्ट आहे पण 60 रुपये. मजा आया. हे होतं माथेरान हिल स्टेशन. माथेरान हिल स्टेशननंतर पुढे आम्ही चालत जाणार होतो. तेव्हा येणार होतं ते मायरा पॉईंट. मायरा पॉईंट जाण्याच्या आधी मस्त आम्ही गेली ते टॉय ट्रेन. अबे साले, कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? हॉर्न वाजव, हॉर्न. क्या बोला तूने? हॉर्न 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 हॉर्न. आणि फायनली चालता चालता आम्ही 20 ते 25 मिनटामध्ये आम्ही पोचलो ते माथेरान स्टेशन. मग काय मामाला म्हटलं थांब. मामा म्हटलं जरा 2-4 फोटो काढूया. फोटो काढता मस्त थोडीशी व्हिडिओ वगैरे करूया. आणि बघतो तर काय ही पापाची परी इथं लटकते, जशी काही हिच्या पापाची ट्रेन आहे. इसकी माँ का भोला चेहरा. स्टेशनवरून आम्ही आलो मार्केटमध्ये. मार्केटमधून पुढे चालत जाताना आम्हाला काही बोर्ड दिसले. त्या बोर्डवरती लिहिलेले होते काहीतरी पॉईंटचे नावं लिहिलेले होते. त्याच्यावर आम्ही पहिला पॉईंट बघणार होतो तो शार्लट पॉईंट आणि नंतर पुढे होता इको पॉईंट. त्याच्या जवळपास आम्हाला चालत जाताना असं मध्ये राईट साईडला पोलीस स्टेशन वगैरे दिसलं. फॉरेस्टचा एरिया होता पूर्ण. ते फॉरेस्टचे ऑफिसर वगैरे तिकडे होते. हळूहळू चालत आम्ही पोचलो. जवळपास 15 ते 20 मिनटानंतर आम्ही पोचलो ते शार्लट पॉईंटला बघू शकता तुम्ही कसं मिनी धबधब्यासारखं आहे. एक नंबर दिसतं पाणी. बघ कसं तिकडून पाणी येतं आणि इथून पाणी असं पूर्ण वाहत असं राईट साईडला पूर्ण खाली जातं. भाई आग लग गई. अरे जंगल में आग लगी. अरे लवकरच बनवा लागला. माझ्या गावाला लवखेरी म्हणून एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी ना दरवर्षी आमच्याकडे साला वनवा लागतो. म्हणजे आग लागते. साला कोण लावून जातं काय समजत नाही. पण साला दरवर्षी आग लागतं. ना आंबे भेटत तिकडचे, ना काजू भेटत, काहीच नाही भेटत. नुसतं फक्त जाळ आणि धूरच बघायला मिळतं तिकडे. पुढे जाता आता मध्ये जोरात पाऊस आला आणि आम्हाला एक लेफ्ट साईडला असं घर दिसलं. आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि असं वाटलं की खरंच आपण आपल्या गावाला आलो असं फील वाटत होता पूर्ण. फॉग एवढं दिसत होता असं वाटतं की खरंच कोणीतरी जंगलामध्ये आग लागली.
फायनली हा आमचा तिसरा पॉईंट होता, किंग जॉर्ज पॉईंट होता. हा इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही डोंगराचा. हा 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 काय फॉग आहे. ओहो. मामा आणि दादा नुसते पुढे पुढे चालत. मी केकेला थांबवलं. केकेला बोललं थांब आपले 4-5 फोटो काढ, मग जाऊ आपण नंतर पुढे. एडी प्रणय मिस यू यार भावांनो. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? अँड फायनली आम्ही इको पॉईंटला पोहोचलो. ये पुढे जाऊन आम्ही वडापाव घेतला. तो वडापाव नाही तर वडापाव का बच्चा. क्या बोला तूने? वडापाव का बच्चा. नंतर येता येता म्हटलं केकेला बोल काढ जरा 2-4 फोटो काढ जरा चांगले. तर त्याने फोटो काढले. नंतर अमोलला स्टेशनच्या आधी थोडं मी बघतो तर हे काय सगळे लोक असे चालले फोटो काढतात व्हिडिओ काढतात. म्हटलं काय बघूया. नंतर जेव्हा मी फोटो काढले तेव्हा समजलं की अरे वा सगळ्यात बेस्ट हा पॉईंट आहे. एकदम एक नंबर फोटो आले मस्त. बघा पाणी बोलवतो ना, पाणी संध्याकाळपर्यंत पुरवलं अजून राहिलंय बघा. 2 बूंद जिंदगी के. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? 2 बूंद जिंदगी के. एवढ्या पूर्ण सगळ्या ह्या ट्रिपमध्ये मी सगळ्यात जास्त मिस केलं तर एडी आणि प्रणय. एडी जाधव तो पण एक यूट्यूबर आहे. त्याचा पण मी ID माझ्या या व्हिडिओ ब्लॉगमध्ये मेन्शन करेन आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची IDचं लिंक टाकेन मी. पण सगळ्यात जास्त मिस केलं तर एडी आणि प्रणय. कधी पण फोन केला कुठे जायचं असेल तरी एनी टाईम रेडी असतात दोघं पण. त्याच्यामुळे आम्ही कुठे जायचं प्लॅन करतो लगेच. पण आता मी नेरळला शिफ्ट झाला असल्यामुळे ते बदलापूरला असल्यामुळे काय कुठे जाताच येत नाही. एडीच्या चॅनलचं नाव आहे ऑल अबाउट AJ. यूट्यूबला जाऊन सर्च करा ऑल अबाउट AJ. असा आपला 5 ते 6 पॉईंटचा ब्लॉग होता. मिनी ब्लॉग होता. जवळपास 14 ते 15 मिनिटाचा होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोकण वाईब आणि भिवपुरी वॉटरफॉल असे 2 ब्लॉग अजून अपलोड होणार आहेत लवकरच. थैंक्स, लव यू फॉरएवर.